टेम्परामेंट हा फार याचा भाग आहे की अनेकदा असं होतं की आता इतकी वर्ष काम करूनही आयोजकांना कदाचित तुम्ही माहित नसता, असंही होतं. त्यांची एवढी बेसिक मग ते हे कसे करतात? मी तेच म्हटलं ना की व्यक्ती तितक्या प्रकृती किंवा माहित असेल ते दाखवू देत नाहीत काही. म्हणजे मला असंही सांगण्यात आलेलं आहे की करून दाखवता का निवेदन? तर आता काय बोलणार आपण, निवेदन करून दाखवता का म्हणजे? तर मी याच्याकडे असं बघते की आपण रोज कार्यक्रम करत असतो. आयोजकांसाठी त्यांचा वर्षभरातला तो एकमेव कार्यक्रम असतो. त्यामुळे त्यांची अँक्झायटी लेव्हल ही खूप जास्त आहे. तर त्यामुळे ना मी अशा वेळेस सहानुभूतीने बघते त्यांच्याकडे, की कारण नाहीतर राग येणं आपल्याला होऊ शकतं, आपण चिडू शकतो किंवा आपण नर्वस होऊ शकतो. तर यातलं काहीही न होण्याकडे माझा कल असतो. मग हे अनुभवातूनच आलेलं शहाणपण आहे. पण मग हळूहळू माझ्या लक्षात आलं की ही त्यांची अँक्झायटी आहे. तो माझ्यावरचा अविश्वास नाहीये. त्यांचं त्यांनाच आता हे सगळ्यात बेस्ट कसं मी करणार आहे, ही जी त्यांची एक पॅशन आहे त्यातून निर्माण झालेले हे प्रश्न आहेत. तर अशा वेळेस मी त्यांना सांगते, आता लिंक्स वगैरे असतात की बाबा मी कसं अँकरिंग करते तुम्ही बघा. पण काही वर्षांपूर्वी हे नव्हतं अवेलेबल. किंवा मग तुम्ही मराठीत करत आहात, मग तुम्ही हिंदी बोलू शकाल का? हा त्यांना प्रश्न पडतो. मग तुमचं इंग्रजी कसं आहे हा प्रश्न पडतो. असे नानाविध प्रश्न असतात. पण ते खूप शांतपणे टॅकल करणं आणि तुम्ही म्हणालात तसं की काही वेळा त्या एकंदर कार्यक्रमामध्येच ऑर्गनाइज्डनेस नसतो. त्याच्यातच सुसूत्रता नसते. तिथे अनेक डोकी असतात की ज्यांना प्रत्येकाला निर्णय घ्यायचा असतो आणि त्यांच्यामध्ये आपापसात संवाद नसतो. असे मानापमान सोहळे तर खूप असतात की माझं नाव घेणे, त्यांचं नाव जास्त घेतलं आणि असे तसेवाले हे खूप असतात. आणि म्हणून मी म्हटलं की या सगळ्यामध्ये ना तुम्हाला तुमच्या स्वभावाला एक शिस्त द्यावी लागते किंवा मोल्ड करावं लागतं की हे असं असणार आहे. तर यात मी शांत राहणार आहे. मी माझा इथून संयम हलू देणार नाहीये. माझ्या मनाचा शांतपणा ढळू देणार नाहीये. आणि मग मी कसं करणार आहे? तर ह्याच्यात मग एकतर तुम्हाला ती एक वेगळी संवाद कौशल्य तुमचं तिथे कमवावं लागतं की बरोबर आहे, तुमचं हे बरोबर आहे. पण असं आहे, तर या गोष्टींसाठी मला हे करावं लागणार आहे. हे त्यांना सांगता येणं, की हे असं बरं नाही दिसणार आहे. अनेकदा लोकं काही गोष्टींचा आग्रह धरतात, की ह्या गोष्टी सांगा. पण त्या नाही सार्वजनिक मंचावरून आपल्याला सांगता येणार आहेत. किंवा त्या सांगत असताना मग थोड्याशा मोल्ड तुम्हाला कशा करता येतील त्याचा विचार करणं. अगदीच जिथे मला वाटतं खूप नाईलाज होतो तुमचा अशा वेळेस तुम्हाला नाहीही म्हणता आलं पाहिजे. हेही गरजेचं आहे. पण निवेदकाच्या जॉबमध्ये प्रॉब्लेम हाच आहे, की तुम्ही स्टेजवर असता. अशा वेळेस मी काय करू? स्टेज उतरून तर नाही जाऊ शकत. ते योग्य नाही होणार. मग त्याच्यावरती पर्याय शोधणं ही थोडीशी ट्रिकी गोष्ट आहे. निश्चितपणे ट्रिकी आहे. पण सुदैवाने मला वाटतं, की आपण कामाविषयी जेव्हा बोलायला सुरुवात करतो, तेव्हा त्या मीटिंग्समध्येच आपल्या लक्षात येतं, की इथे आपले सूर जुळणार आहेत की नाही किंवा इथे काही गोंधळ आहेत का? तर अशा वेळेस आपण तेव्हाच योग्य वेळेस माघार घेणं हा मला वाटतं जास्त चांगला पर्याय. नाहीतर मग आहेच लढबपू.